नमस्कार, ललितास रेसिपी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आषाढ महिन्यात स्पेशल आपण आज कापण्या बनवत आहोत। या कापण्या गव्हाच्या पिठापासून बनवल्या जातात। खुसखुशीत आणि खमंग होण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा। खूपच सोप्या पद्धतीने दाखवलेले आहे, तर व्हिडिओ नक्की संपूर्ण बघा। तर इथं मी 3 वाट्या गव्हाचं पीठ घेणार आहे। ज्या वाटीने मी गव्हाचं पीठ मोजून घेतलं त्याच वाटीने अर्धी वाटी इथं आपल्याला बेसन पीठ घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला इथं गूळ घ्यायचा आहे। गूळ मी कापून घेतलेला आहे। 1 वाटीला कमी थोडा गूळ आणि अर्धी वाटी मी त्यामध्ये पाणी टाकत आहे आणि आपल्याला गूळ इथं वितळून घ्यायचा आहे। थोडंसं इथं चिमूटभर मी मीठ घेतलेलं आहे। कुठल्याही गोड पदार्थामध्ये मीठ टाकलं तर पदार्थाला चव छान येते। गूळ आपण आता इथं चाळणीनं गाळून घेऊया, कारण की त्याच्यामध्ये जे खडे असतात, घाण असते ती निघून जाते। इथं आपण मोहनसाठी तेल घेतलेलं आहे, तर अर्ध्या वाटीपेक्षा मी कमी घेतलेलं आहे। आता आपण हे मोहन कडकडीत तापून घेऊया। सर्व पीठ एकत्र करून त्यानंतर त्यावर गरम मोहन टाकून घ्यायचं आहे, या अशा पद्धतीने, आणि चमच्याने हलवून घ्यायचं आहे, नाहीतर आपला हात भाजू शकतो। नंतर आपल्याला हाताने असं ह्या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे। गुळाचं पाणी आपलं थंड झालेलं आहे, तर आपण आता पीठ मळून घेऊया। थोडं थोडं टाकतच पीठ मळून घ्यायचं आहे। पीठ आपल्याला इथं घट्टसरच मळून घ्यायचं आहे, त्यामुळे थोडं थोडं टाकत पीठ मळून घ्या, या अशा पद्धतीनं। मला थोडंसं पाणी कमी वाटलं, त्यामुळे मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे। पीठ छान असं मळून घ्यायचं आहे। छान असं घट्टसर झालेलं आहे पीठ। खूप जास्त असं पतलं नाही आणि जास्त घट्ट पण नाही, मध्यम पीठ मळून घेतलेलं आहे। बघू शकता तुम्ही, या अशा पद्धतीने पीठ चांगलं मळून घेतल्यावर आपल्या कापण्या खुसखुशीत होतात। या अशा पद्धतीने मी गोळे करून घेतलेले आहे आणि आपण आता एक एक गोळा असं लाटून घेऊया। पोळी मी इथं मध्यमच लाटून घेतलेली आहे, खूप पतली नाही आणि खूप जाड पण नाही। तुम्ही तुमच्या आवडीनं जाड किंवा बारीक करू शकता। पोळी लाटून झालेली आहे, त्यावर तीळ टाकून घ्यायचे आहे। त्यानंतर बेलण्याने हलकसे लाटून घ्यायचं आहे। या अशा पद्धतीने आपल्याला कापून घ्यायचं आहे। तुम्ही तुमच्या आकाराने कोणता आकार दिला तरी चालते। तुम्हाला जर तीळ आवडत नसेल तर खसखस टाकली तरी पण चालतं। एक एक कापण्या आपल्याला आता या अशा ताटात काढून घ्यायचे आहे। मी इथं तेल गरम करायला ठेवलेलं होतं, त्यानंतर आता एक एक सोडून घेऊया। इथं गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे, फुल गॅस करू नका, मध्यम गॅसवरच तळून घेऊया, नाहीतर आपल्या कापण्या वरून तळतील आणि आतमध्ये कच्च्याच राहतील। त्यामुळे आपल्याला इथं मध्यम गॅसवरच तळून घ्यायचे आहे, या अशा पद्धतीने। बघू शकता आपल्या कापण्याला किती छान कलर आलेला आहे। सर्व कापण्या आपण आता अशाच तळून घेऊया। सर्व कापण्या आपल्या तळून झालेल्या आहे। बघू शकता तुम्ही किती खुसखुशीत खमंग झालेले आहे। सर्वात जास्त आषाढ महिन्यात तळणीचे पदार्थ बनले जातात, त्यामधलाच एक हा पदार्थ आहे। बनवून बघा, पौष्टिक आणि खमंग खुसखुशीत हा पदार्थ आहे।